हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? सर्वांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. आज मी मुळचंदला गेलेली होती कारण थोड्याशा साड्या घ्यायच्या होत्या. त्याआधी छान असं श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही जे काका हलवाई आहेत त्याच्या उजव्या साईडला हे मोठं असं मुळचंदचं दुकान आहे. तिथं साड्या घ्यायच्या होत्या. काही नंदाचा माझा कार्यक्रम होता, त्यासाठी साड्या घ्यायच्या होत्या मला आणि थोडेसे कपडे देखील घ्यायचे होते. तर ह्या दुकानामध्ये कपडे साड्या सगळंच भेटतं छान असं. आपल्याला जशा हव्या आहेत तशा साड्या भेटतात इथं. त्यामुळं इथं मी आलेली होती. हा व्हिडिओ तुम्हाला रविवारचा आहे. इथं काही काठापदराच्या साड्या होत्या आणि कॉटनच्या साड्या होत्या, डेलीवेअरच्या साड्या होत्या, पार्टीवेअरच्या साड्या होत्या. म्हणजे आपल्याला ज्या हव्या साड्या त्या होत्या इथं. वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. आता इथं मला त्यांनी काठापदराची एक साडी दाखवलेली. सुरुवातीला मी पार्टीवेअर साड्या बघत होते, पण पार्टीवेअर थोडंसं त्यांनी म्हणले की जरा काठापदरातल्या पण बघूया. त्यामुळं आम्ही इथं काठापदराची साडी पाहायला आलेलो होतो. कारण एकाच दुकानामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या भेटल्या तर आपल्याला दुसरीकडे जायची गरज पडत नाही. त्यामुळं कधीही काठापदराच्या साड्या घ्यायच्या असल्या तर मी नेहमी इथे येते किंवा वाघोलीमध्ये तरी घेते. आता इथं टिश्यूची होती, ती तुम्हाला दाखवायची होती म्हणून मी पाहत होते. खूप छान होती ही. ब्रासो साडी होती, टिश्यू नाही ब्रासो साडी होती ही. सूत वगैरे अगदी छान होतं आणि कलर देखील लाईट व्यवस्थित होता. तिथं थोड्याशा ज्या ज्या असं नवीन वाटत होत्या त्या साड्या पाहत होते मी. आणि रेंज पण एवढी नव्हती साड्याची, आपल्याला परवडेल अशाच रेंजमध्ये होती. आणि जर महागड्या पैठण्या वगैरे हव्या असतील त्यासुद्धा इथं होत्या. मला काय आता पैठणी वगैरे घ्यायची नव्हती, असं साध्या देण्या घेण्याच्या साड्या घ्यायच्या होत्या. त्यामुळे मी ते आलेली होती. आता इथं दुसरी म्हणजे इथं ही कॉटनची साडी पाहिलेली होती. पाहू शकता किती छान आहे ही साडी. सूत देखील एकदम हलकी फुलकी आणि चापून बसणारी ही साडी होती. त्यामध्येच मी अजून थोड्याशा कलर वगैरे आहेत का पाहत होते आणि त्यामध्ये भरपूर व्हरायटी दिसली इथं साड्यांची. गडवाल वगैरे होत्या आणि डेली वेअरच्या पण खूपच छान होत्या. अगदी रिजनेबल रेटमध्ये 250-300 पासून साड्या सुरू होत्या. पुढे आपल्याला आहेरासाठी बल्कमध्ये वगैरे घ्यायच्या असतील ते देखील इथं साड्या खूप छान प्रकारे होत्या. तुम्ही देखील इथं नक्की एकदा व्हिजिट करा. मला 4 ते 5 साड्या घ्यायच्या होत्या, त्यामुळे मी अशा वेगवेगळ्या जरा साड्या पाहत होते. ही देखील साडी खूपच आवडलेली होती मला. पाहू शकता किती छान आहे ही साडीचा कलर देखील. असं डार्क वगैरे कलर नाही, एकदम लाईट कलर होता. एकदम असं छान जरा वेगळं काहीतरी दिसलं की बरं वाटतं आपल्याला देखील साड्या घ्यायला. साड्या घ्यायला आणि घालायला कुणाला आवडत नाही, कारण प्रत्येक बाईचा वीक पॉईंट ही पहिली साडीच असते. कितीही जरी साड्या आपल्या कपाटामध्ये भरलेल्या असतील तर प्रत्येक बाईचं म्हणजे साडी जर काही नवीन आलेली असेल तर घ्यावीशी वाटतेच. त्यामुळं अशी ही फायनल केलेल्या साड्या इकडं अशा ठेवत होते, ज्या निवडलेल्या साड्या आहेत. आता मी थोडीशी इथं मला आता श्रावण सोमवार आल्यामुळं त्यासाठी मला साडी पाहिजे होती. म्हणजे खूपच अशी पांढरी नाही, पण असं थोडीशी मिक्स. हे पहा हातामधली अशी थोडीशी मिक्स मला पाहिजे होती. थोडीशी अशी डिझाईन बारीक असलेली साडी आणि खूप महाग पण मला नव्हती पाहिजे. कमी रेंजचीच, पण असं श्रावण महिन्यात वगैरे सोमवारी आपल्याला घालता येईल अशी पाहिजे होती. नंतर आम्ही इथं माझ्या नंदच्या मिस्टरांना कपडे घ्यायचे होते, म्हणजे ते शिवून घेतात. त्यासाठी नंतर दुसऱ्या दुकानामध्ये गेलेलो आम्ही. मुळचंदच्या साईडलाच होतं हे देखील. तिथं पण असे खूप जेंट्ससाठी छान असे कपडे होते. इथं रेडीमेड पण होते आणि असे ताग्यातले पण कपडे होते. असं एकदम छान असा कपडा घेतलेला होता तिथं, शर्ट पॅन्ट वगैरे. आमच्या स्वराला बोर होत होतं, त्यामुळं मला चल घरी चल घरी असं बोलत होती. नंतर आम्ही तिथंच साईडला छान असा ऊसाचा रस भेटतो तो घेतला आणि नंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. म्हणजे तुळशीबागेत गेलेली होती गेल्या आठवड्यातच.
आणि ह्या आठवड्यात म्हणजे काल परत जावं लागलं पुण्यामध्ये मुळचंदला, कारण माझ्या नंदेच्या म्हणजे माझ्या चुलत नंदेच्या इथं कार्यक्रम आहे ढोळ जेवणाचा, त्यासाठी कपडे घ्यायचे होते आणि मला देखील 2 साड्या घ्यायच्या होत्या, त्यामुळे मी देखील गेलेली. तर दाखवते तुम्हाला आता कोणत्या कोणत्या साड्या घेतलेल्या आहेत. बागेमध्ये जाताना जी उजव्या साईडला जी मुळचंद आहे मोठं शॉप, तिथे गेलेली मी. तिथून मी काही साड्या आणलेल्या आहेत, त्या तुम्हाला दाखवते मी. कमी किमतीत आणि छान सूत असलेल्या साड्या भेटतात. आणि काही म्हणजे नंदेच्या नवऱ्यांसाठी वगैरे कपडे पण आणले, ते देखील दाखवते तुम्हाला. त्याआधी साड्या काय आणल्या त्या दाखवते. हे पाहू शकता, ही अशी काटापदराची नंदेसाठी घेतलेली आहे. माझ्या मोठ्या नंदबाई आहेत माझ्या, त्यांच्यासाठी. मी मिस्टरांना बोलत होते अशीच घ्या छान कॉटनची. त्यांनी ही चॉईस केलेली साडी आहे आपल्या बहिणीसाठी. हे पहा, खूप छान आहे याचा कलर बिलर असा एकदम मस्त आहे. पाहू शकता, सूत पण एकदम छान आहे, एकदम मऊ चापून चुपून बसणारी अशी साडी आहे. आणि ही एक घेतलेली आहे, ही जोडीच घेतलेली आहे त्यांच्या सुनासाठी आणि माझ्यासाठी. ही माझ्यासाठी घेतलेली आहे आणि ही त्यांच्या सुनाचं ढोळ जेवण आहे त्यासाठी ही घेतलेली आहे साडी. कशी वाटते कॉटनची, एकदम छान आहे, सूतबीत एकदम मस्त आहे याचं. हे पाहू शकता, दोन याच्या साड्या घेतलेल्या आहेत, 2 अशा. ही एक माझ्यासाठी आणि ही एक त्यांच्या सुनासाठी घेतलेली आहे अशी आहे. आणि ही एक घेतलेली आहे म्हणजे आता श्रावण महिना आलेले आहे, सोमवारी घालण्यासाठी ही एक अशी छान भेटली मला कॉटनची साडी, म्हणून ही देखील घेतलेली आहे. स्वस्त भेटली म्हणून ही घेतलेली आहे मी. छान आहे, पाहू शकता. सूत वगैरेचं ब्लाऊज पीस एकदम छान आहे. असा ब्लाऊज पीस आहे याचा, एकदम छान आहे साडी, चापून चुपून बसणारी अशी एकदम मस्त साडी आहे. आणि तिसरी म्हणजे ही अशी जरा थोडीशी पार्टीवेअर घेतलेली आहे मी. पाहू शकता, व्हिडिओमध्ये क्लिअर दिसते की नाही माहिती नाही. असा कलर आहे, लाईट कलर आहे, मला जास्त डार्क कलर पण आवडत नाही, कमीच असतात माझ्याकडे. असे मी लाईट एकदम कलर घेतलेला आहे बघा. पाठीमागं असं आहे, लांबी रुंदीला एकदम छान अशा साड्या आहेत त्या. अशा मी 5 साड्या घेतलेल्या आहेत. हे अशा 5 साड्या घेतलेल्या आहेत मी. कशा वाटल्या तुम्हाला नक्की सांगा मला कमेंटमध्ये. अशा साड्या मी छान घेतलेल्या आहेत आणि खूप काही जास्त रेट नाही. मुळचंदला गेल्यानंतर तुम्हाला हव्या त्या रेंजपासून सुरू होतात. आहेराच्या बल्कमध्ये वगैरे घ्यायचे असतील तर खूपच छान भेटतात आणि सूत पण छान असतं आणि जास्त असं महागड्या पण नसतात. तुमच्या जो रेटने तुम्हाला घ्यायचे आहेत आहेराच्या साड्या वगैरे, आणि कोणाला देण्या घेण्याचे जरी घ्यायचे असतील तरी पण ते एकदम कमी रेंजमध्ये छान असे मिळून जाते. आणि दुसरं म्हणजे नंदाव्याला म्हणजे माझ्या नंदाच्या नवऱ्याला पण घेतलेले आहेत कपडे. त्यांनी शिवून घालते म्हणजे असं वारकरी असल्यावर येते. वारकरी दरवर्षी येतात त्यांनी असं वारीला, पण ह्या वर्षी त्यांची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे आले नाहीत ते. त्यामुळे असे त्यांना कपडे घेतलेले आहेत 2. हे पांढरा असं पॅन्टचा कपडा आहे आणि हा शर्टचा आहे. एकदम कपडा मऊसूत असं एकदम छान आहे. हा देखील घेतलेला आहे माझ्या नंदाव्यासाठी म्हणजे नंदाच्या नवऱ्यासाठी घेतलेला आहे हे. आणि त्याच्यावरती असं ते वारकरी असल्यामुळं हे घालतात, त्याला काय म्हणतात उपरण काय तर म्हणतात त्याला, उपरणं याच्यावरती लिहिलेलं आहे. हे उपरणं देखील हे आहेर म्हणून यावरती उपरणं घेतलेलं आहे. आणि मी अशा टावेल टोप्या माझ्या संपल्या होत्या, अशा अर्धा डझन, 1 डझन आहेत. हे 1 डझन घेऊन आले मी, कारण कोणी लेडीज वगैरे आली तर आपल्या घरी ब्लाऊज पीस टावेल टोपी द्यायला लागती. त्यामुळं असं मी एकदाच आणून ठेवते, संपल्यानंतर परत त्याची टावेल आणि टोप्या त्या आणून ठेवते मी. आणि दुसरं म्हणजे मिस्टरांना 2 असे टी शर्ट घेतलेले आहेत.
बघा असे डब्यामध्ये दिलेले आहे ते टी शर्ट. हे अजून एक आहे हे आणि एक हा एक घेतलेला आहे. असे 2 टी शर्ट मिस्टरांसाठी घेतलेले आहेत. कशी वाटली मग माझी आजची खरेदी मग कमेंटमध्ये नक्की कळवायला विसरू नका. साड्या देखील तुम्हाला कशा वाटल्या माझ्या ते देखील सांगा मला. तुम्हाला माझ्या साड्या देखील कशा वाटल्या त्या. आता हे मला नंदबाईसाठी पाठवायचे ते साड्या, त्यामुळे मी आता त्यांचं पॅक करते आहे आहेराचं. कारण ड्रेस शिवायचा आहे त्यामुळे मी पुढे पाठवत आहे. आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला नवीन नवीन अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहता येतील माझे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओसहित. खूप खूप व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.